हॅलो नमस्कार, मी अँकर रुचिका. मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. येत्या 5 जानेवारीला हसवायला आत्ता मला असं वाटतं की टाईमपास नंतर तू पंचकमध्ये सगळ्या प्रेक्षकांना खूप जास्त हसवायला येतेस. काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल? हे खोतांचा जो कुटुंब तुम्हाला जे दिसतंय तिथे मी आणि गणेश आमचं जे जोडपं आहे तिथे अनेक वर्ष त्यांच्याकडे काम करतोय आणि घरातल्यांसारखीच आहेत. कोकणात तुम्हाला माहिती असेल घरातले जे आपण गरगडी म्हणू शकतो, हाऊस हेल्प म्हणू शकतो, ते घरातल्यां एवढेच महत्त्वाचे असतात. पण तीच गोष्ट आता पंचक लागल्यामुळे आम्हाला कशी नडणार आहे कारण की घरच्यां एवढाच जवळच्या लोकांनाही धोका आहे. सो ते सगळं कसं हँडल करतो ही गंमत जम्मत आहे. अगदीच अगदीच. मला एखादा तुझा मूवीमधला डायलॉग म्हणून दाखवशील? अरे बापरे काय ना ते सगळं मालवणीत होतं आणि तेवढ्यापुरतं ते आम्ही शिकून मला आता लक्षात आलंय टाइमपास काय किंवा हे काय सगळं माझ्या आयुष्यात मालवणी कॅरेक्टर जोडली गेलेली आहेत. सो त्याच्यामुळे थोडंसं अवघड पडतंय मला सांगताना. पण सॉरी मला खरंच नाही आठवते कारण काय झालंय चित्रपट शूट करून पण 3 वर्ष झाली आहे. सो आता लक्षात खूप दिवसांपासून तू सुद्धा वाट पाहत असेल. हो डेफिनेटली. मधल्या काळात मला मुलंही झालंय, ते आता मोठं झालंय. तो या सगळ्या ह्याच्यात माझा मुलगा आता 2.5 वर्षाचा होईल आणि फायनली आमचा चित्रपट रिलीज होतोय आणि तो स्वतःच्या आईला मोठ्या स्क्रीनवर बघू शकणार आहे याचा आनंद आहे. बरं, एवढं मोठं स्टारकास्ट आहे, या सगळ्यांसोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता? थोडंसं दडपण होतं, मजा आली, मस्ती आली, काय? दडपण होतं कारण की बऱ्याच लोकांबरोबर पहिल्यांदा काम करणार होते. काही लोक मित्रमैत्रिणी होते, आधीपासून ओळखत होते. पण भारतीताई, सतीश सर, दिलीप काका हे सगळे म्हणजे दिग्गज कलाकार आहेत. किंवा ही तर मोठी पिढी झाली पण त्यांच्यानंतरची आनंददादा असेल, त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा सागरदादाबरोबर मी केलं आहे काम. सो संपदाताई असेल, जरा दडपण होतं. पण पहिल्याच दिवशी मी जेव्हा पोचले तेव्हा तुम्ही ऐकलं असेल तेव्हा आनंददादाच्या खोलीत सगळा अड्डा जमायचा. तर मी जेव्हा लँड झाले असं की ये सगळ्यांची भेटीगाठी होतील, रूमवर जाऊयात आनंददादाच्या. आणि मी आणि गण्या लिफ्टमध्ये गेलो आणि लिफ्ट बंद झाली आणि पाऊण तास आम्ही लिफ्टमध्ये अडकलो होतो पहिल्याच दिवशी. त्या दरम्यान अख्ख्या टीमने आम्हाला बाहेर काढण्यासाठी साधारण दरवाजा तोडायचा बाकी ठेवला. आता मी पोलिसांना घेऊन येते वगैरे. भारती ते जे आम्ही भेटलोही नव्हतो नीट इतके, पण इतकं प्रेम आणि काळजी दाखवली की तिथेच म्हणजे इतकं छान जेल झालो की नंतर काही प्रयत्नच करावा लागला नाही वेगळा. अगदीच अगदीच. आणि तुझ्याकडे बघून तू अजिबातच असं वाटत नाही की तुला एक बेबी आहे, संतूर मम्मा आहेस अशी दिसतीये स्वतः सुद्धा. थँक्यू सो मच. आणि अर्थातच प्रेक्षकांना काय सांगशील? मी सांगेन हा चित्रपट ना पॉज करून करून बघण्यासारखा नाही आहे. तुम्हाला पॉज करूच देणार नाही हा चित्रपट. सो जर तुम्हाला पॉज न करता बघायचं आहे तर ॲज वेल तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा. आणि आत्ता जे काय आज आपल्या आयुष्यात इतका स्ट्रेस आहे किंवा कॉन्टेंटही तुम्ही जर बघाल OTTवर किंवा खूप डार्क आहे, तर अतिशय हलका फुलका हसवणारा आणि आम्ही जरी सगळे घाबरलेलो आणि भीतीत असू पण तुम्हाला त्याचा आनंदच येणार आहे, एंटरटेनच होणार आहे, त्याची 100% खात्री आहे. त्यामुळे 5 तारखेला नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पंचक हा सिनेमा नक्की बघा. अगदी सगळे आवर्जून बघतील. थँक्यू सो मच. थँक्यू.